आणि या साईडिक तुम्ही बघू शकता धबधबो तयार झालेलो हा. हो बघा, ह्याच्यात ना खूप प्रेशर हा पाणी हा, कारण हा थोडा डीप असल्यामुळे. नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी ना आज मी इला असे आमच्या तलावाजवळ, कारण आमचा जर तलाव बांधल्याने आहे ना तर आता ओव्हरफ्लो झाला. कारण तुम्ही बघितलं असं असं अजून काय पाऊस संपणार नाही. ऑक्टोबर महिना संपलो पण पाऊस संपणार नाही, त्याच्यामुळे आमचा जर तलाव आहे ना तर ता पूर्णपणे ओव्हरफ्लो झाला. आणि एका साईडीन आता तुमका आवाज येत असलो व्हावता आता पाणी, तर ताच मी तुमका दाखवू ना इला असं होय. आणि बऱ्याचदा तुमका मी दाखवले होते आमचा तलाव जा बांधताना दाखवलं असं आणि फोडताना पण दाखवलं असं. पण जेव्हा आता पूर्णपणे पाणी भरताना आणि ओव्हरफ्लो होता तर ता मी तुमका दाखवू नाही होते. तर ह्या बऱ्याच म्हणजे 2-3 वर्षांनी एकदा योग येता ह्यो ओव्हरफ्लो होता, नाहीतर ना रोड असा बाजूसून तर त्या रोडवरच येता पाणी. तर यंदा ना 2-3 वर्ष झाली असली, 3-1 वर्ष आली आज रस्तो पलटान जाता असा पाणी. आणि रस्तो पूर्णपणे आमचा तो बंद असा टू व्हीलरचो. आणि हो बघा पाऊस इलो मी येऊ आणि छत्री पण आणू नये, झाडाखाली राहते. तर आता मी तुमका ना पूर्णपणे दाखवतले असे काय व्ह्यू दिसता तो आमच्या वराडच्या तलावाचो जा ओव्हरफ्लो झाल्यावर कसं. चला तर ती बघा थंय मी गाडी लावली असे रोडवर, कारण तिथून रोड असा असं पुढे गेलेलो आणि इथून ना असं रोड गेलेलो हा, इथून असं त्या साईडला गेलेलो हा रोड. तर पूर्णपणे तो रोड आता ब्लॉक झालेलो असा. आणि हयच्या भागात ना नाही म्हटलंच तरी कमरेच्या वर पाणी आहे, छातीवर तरी पाणी आरामात दिलेला असा. त्याच्यामुळे ह्यो आता रोड आमचा पूर्णपणे ब्लॉक झालेलो हा. आणि ह्या आता आमचा वराडचा तलाव होता पूर्णपणे भरलेला आहे बघा. आणि या साईडने ओव्हरफ्लोचा पाणी हा, तर ता ओव्हरफ्लो होता पाणी. तर ह्या बघा ह्यो योग ना 2-4 वर्षांनी एकदा येता ओव्हरफ्लो होतो. दरवर्षी असा ओव्हरफ्लो होत नाही. ज्या वर्षी पाऊस लेटपर्यंत असलो ना की असं अशी कंडिशन येता. आणि हे बघा तुमका फोर्स दाखवते पाणी याचो किती आहे तो. आता मी हय उभो सायडीक असं आणि सायडीक पण हे बघा ढोपऱ्यापर्यंत पाणी गेलेलं असा. आणि थोडासा पुढे गेला तर ढोपऱ्याच्या वर पण पाणी आहे. म्हणजे जा आमचा रोड आहे ना गाडी जाऊचो तर त्याच्यावर तर आरामात ढोपऱ्याच्या वर पाणी आहे. त्याच्यामुळे तो पूर्णपणे ब्लॉक हा रोड. आणि हे बघा कसला पाणी होता, फोर्स बघा कसलो हा. हो बघा पाय पण आम्ही ठेवतो असं नाही, तर ते बघा वर ठेवल्यावर ना हवान जातात पायात, एवढंच फोर्स हा पाणी आहे. आणि या साईडिक तुम्ही बघू शकता धबधबो तयार झालेलो हा. हो बघा याच्यावरनं तुम्ही विचार करू शकतास की किती फोर्स हा पाणी येतो. बघू शकता तुम्ही. हय तर ना हा बघा हय ना जोरात पाणी येतं, त्याच्यामुळे हय काय पाय टिकणत पण नाहीत, एकदम घट्ट पाय लावचे लागते. तसंच काल आम्ही रात्री इल्लो ना तर एवढा नाही पाणी होता, थोडा थोडा इथून व्हावा होता. ह्याच्यात बघितलं असतं मागच्या ब्लॉगमध्ये. तर आता बघा हयत ना बघा ढोपरापर्यंत पाणी इलेला. ही वाट आहे, इथून वाट गेलेली आहे अशी सरळ आणि ह्याकडे अशी गेलेली आहे. आणि ती बघा थैना बाहेर पडलेली आहे वाट, ती तिथून बाहेर पडतात. ते जे टाळ दिसतात ना बाहेर इले तर तिथून बाहेर पडतात वाट ती. तर ती आता पूर्णपणे ब्लॉक झालेली आहे. आणि मग कारण हयच तुम्ही बघू शकतास ढोपरापर्यंत पाणी इला, म्हणजे पुढे गेलास तर तुम्ही छातीपर्यंत तुमच्या का आरामात पाणी येतला त्या साईडला. कारण थंय ना थोडासा असा डीप जाऊन असं वर इलेलो रस्तो. तर चला आणि ह्यो फोटोग्राफी करता. हो बघा फोटोग्राफी म्हणजे व्हिडिओ शूट शॉर्टसाठी करता, शॉर्टसाठी. तर चला आता आपण ना त्या ह्याच्याकडे जाऊया, त्या पुलावर जाऊया. कारण आजच सकाळी ना ताजा बांध घातल्याने थैलो, तर तो बांध आता आजच सकाळी थोडंसं वाढवल्याने या माती टाकून, कारण पाणी खूपच इला ना त्याच्यामुळे तो बांध पण वाढवल्याने या. तर चला त्या ब्रिजवर जाऊया, म्हणजे पुलाजवळ जाऊया आणि थैली कंडिशन बघूया पाण्याची किती येते. आणि ओव्हरऑल व्ह्यू बघू शकतास तुम्ही, एकदम भारी खतरनाक. भरल्यावर तर खतरनाक वाटतं आमचा वराडचा तलाव, एक नंबर हा. आणि पाणी पण एकदम क्लिअर असा हे बघा. आणि हा वावता बघा कसला फोर्स बघू शकतास पाणी कसलो हा तो. आता गाडी ना त्या साईडिक जात नाही माझी, म्हणून मी थंय लावलं असे गाडी. त्या साईडिक गेली असती ना तर तकडे पण कावळेवाडीत ना रोडवर पाणी येतं, तर ता पण मी तुमका दाखवू शकलं असतंय. पण बघूया त्या साईडिक कोणाची गाडी गावली तर मी जाईन तकडे, नाही तर हय ना घालूची लागतली गाडी इथून. बघूया कसं काय, आधी थंय जाऊया आपण त्या पुलावर, त्याच्यानंतर डिसाईड करूया आपण. तर ह्या बघा मी आता या साईडे गेलं असं आहे, वरून इलं असं आहे, इकडून इलं असं आहे. आणि बघा करण पण आत्ताच इलो या साईडे नेले, मग अशी दाखवले ना ती वाट.
तर ह्या वाटेन इलं असं. आणि ही जी मेन वाटा इथून गाडी जाता आमची, तर इथून गाडी जाता. पण हा बघा हय 2 पावला मी पुढे इले आणि हय जिला ढोपराभर पाणी, अशी कंडिशन आहे बघा. त्याच्यामुळे गाडी काही योग चान्स नाही. हायना जरी आणलं असते गाडी तरी हय पूर्ण माझी गाडी बुडणं असती, सायलेन्सवरमध्ये पाणी गेला असता. तर चला गाडी काय माका आणूक चान्स नाही हा, त्याच्यामुळे मी तडे जाऊ शकत नाही. आता फक्त इथलं तुमका व्ह्यू दाखवतोय. हा एक नंबर वाटतं तलाव. आता भरल्यावर कसला वाटतं बघा. काय रे मासे गावले काय नाही का. तर आता मी या साईडे गेला असे, पुलाच्या साईडे जे बांध घालतात ना तळ्याचं, तर त्या साईडे गेला असे. आणि तिथून पण तुमका व्ह्यू दाखवते आणि भरलेला दाखवते किती वरती इला. आता हा बघा पूर्ण आता रस्त्याची लेवल झाली अशी वाटतं आहे बघा, इतक्या वर इला. आणि ही जी माती आहे ना तर ती आजच सकाळी घातल्यानी ही बघा. तर असं पुढे जाऊन दाखवते, हे बघा फ्रेश माती आहे. कारण लेवलच तेवढी वाढली ना, त्याच्यामुळे आज सकाळी त्यांना घालूची लागली ही सगळी माती. परत बांध वाढवतो लागलो आणि त्या बांधाच्या लेवललाच इलाला पाणी बरोबर. आणि ह्यो व्ह्यू पूर्ण भरला त्याचो कडक एक नंबर. ना आता तिकडून जाता ना पाणी हा, त्याच्यामुळे आता हा हो तडे आता घालूचे नाही बाण, कारण तडीनं पाणी जाऊकच वाट ठेवलेली आहे ती त्या साईडे, नाही तर अडीनं जाताला पाणी सगळं. होय. आणि त्या बघा ताजा पाणी दिसता ना, हा बघा ताजा पाणी येतात तिकडून. एक मिनिट दाखवते तुमका. हा बघा ह्या जा पाणी येतं ना, तर ता तिकडूनच फिरान असं पाणी येतं. ताजा ओव्हरफ्लो झालेला ना पाणी, तर ता तसा फिरान मग इकडून बाहेर पडतं. हा बघा या साईडिक पाणी पडतं बाहेरता. थोडंसं या साईडीन पण पाणी बाहेर पडतं. हा बघा म्हणजे त्या ह्याच्यात नाही येतं असं, जे थोडी लिकेज आहेत ना तर त्याच्यात नाही येतं. दिसता की नाही बघूया. हा बघा इथून पाणी थोडा बाहेर पडतं, कारण लिकेज आहे तिथून पाणी येतं. आणि या साईडीने येतं, मधून काय लिकेज नाही. हा बघा दिसला तर ठीक आहे. असं ओव्हरऑल व्ह्यू आहे. तुमका मी कधी दाखवूक नाही होते माझ्या चॅनलवर पूर्ण भरलेला तलाव. तर या वर्षी योग इलो आयो, कारण दरवर्षी एवढा भरत नाही, 2-3 वर्षांनच भरता. कारण जेव्हा पाऊस लेट होता ना तेव्हाच भरता. आणि हे बघा ही सगळी ढोका बसली आहे त्याच्यावर, काही बसलेली आहेत, काही ढोकाच म्हणतात ना. हे बघा पूर्ण झाड पॅक झाला. काही असल्यामुळे ती तुमका क्लिअर दिसत नाही, थोडी दिसते ती बघा. चला त्या साईडीक जाऊक नाही भेटणार, कारण त्या साईडी काय विषय झालो तरी लांब जाऊ काय जरा. कावळेवाडीक ना तकडे पूर्ण रस्त्यावर पाणी गेलेला, पण माझी गाडी त्या साईडीक अडकलेली आहे, त्याच्यामुळे हडे येऊ भेटणार नाही. नाही तर जर गाडी गेली असती ना तर तकडे जाऊन तुमका दाखवलं असते रस्त्यावर पाणी येईल आता. पण ठीक आहे असू दे. आणि थंय ना बांधा देवीचा मंदिर असा. हे बघा या साईडला रोड असा आणि पाणी बघा. या बघा रोडच्या जवळ इलेला असा एकदम, नाही म्हटलं तरी 1-4-5 फुटाचं अंतर असा. वाईट लागला काय वर इला. पण आता कसा विषय आहे, त्या साईडीन ओव्हरफ्लो होता म्हणून तेवढ्या वर होता नाही, हीच लेवल रवतली आता. हा माती हो त्याच्यासाठीच ती टाकलेली आहे माती, थोडासा डीप होता ना त्याच्यामुळे जा विषय. तर हे बघा तुम्ही बघू शकता जवळ इला पाणी. हा बघा एकदम 4-1 फुटाचं अंतर आहे. तर चला आता जातो आम्ही. त्या साईडीक गाडी आहे आमची, बिचारी एकटीच रवली आहे. फायनली आता आम्ही इला असतो या साईडीक. आणि होय ना ह्या बघा ह्या ना ही सुरुवातच आहे या साईडी नेऊची. होय ना ह्या नाही आहेत काय म्हणते ते दगड नाही आहेत ह्या भागात, कारण गाडी काढतो नाही ना, तर त्या भागात दगड नाही. त्या साईडीन दगडत, या साईडीन असं दगडत, मध्ये फक्त वाटा. तर ह्या ह्याच्यात ना खूप प्रेशर हा पाणी या, कारण हय थोडा डीप असल्यामुळे प्रेशर नाही होता पाणी. बघा तर आता या साईडीन पूर्ण व्ह्यू तुमका दाखवते कसं होतो. तो बघा ह्यो असतो व्ह्यू आहे. आणि या साईडने पूर्णपणे पाणी फोर्सने वाहता, म्हणजे किती पाऊस पडलो तो विचार करा तुम्ही यावर्षी. बघा एक नंबर व्ह्यू वाटता. आणि काल पण आम्ही रात्री इलेलो, जेव्हा पाणी व्हावा होतं ना काल रात्रीपासून, तर काल रात्री आम्ही जेव्हा इलेलो तेव्हा थोडेसे मासे आहे ना व्हावा होते, म्हणजे उतरणीचे मासे होते, तेव्हा पण आम्ही थोडेसे मारलेलो, चिंगळाने मारलेलो ह्या वाहत्या पाण्यातच. तर तो पण ब्लॉग मी टाकला असेल माझ्या यूट्यूब चॅनलवर, जर कोणी बघू नसत तर तो जाऊन ते
माझ्या चॅनलवर जाऊन बघा. तर चला आता मी ह्यो व्हिडिओ हेच थांबवते. तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि मागचा व्ह्यू बघा एक नंबर वाटता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आता आम्ही जातो घरा.